स्वराज्याच्या राजधानीचे वंशज, स्वराज्याच्या राजधानीचे वंशज, अफाट लोकप्रियतेचे धनी, सातारा जवलीच्या विकासाचे मानबिंदू श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री बोलतायत. आपल्या जवलीचे आपले बाबाराजे बोलतायत. एक हात उंचावून टाळी बाबा महाराजांसाठी. मनपूर्वक धन्यवाद. एक घोषणा देऊया. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी बाबाराजे आगे बढ़ो. धन्यवाद. नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्तानं आज भारतीय जनता पार्टीच्या सर्व अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ आपण सगळेजण एकत्र जमलोय. या प्रचार सभेला मार्गदर्शन ज्यांनी आता केलं ते आपले सर्वांचे मार्गदर्शक मान्य वसंतराव भाऊ मानकुमरे, त्याचबरोबर जिल्हा बँकेचे संचालक मान्य ज्ञानदेव रांजणे, प्रतापगड कारखान्याचे चेअरमन आणि आपल्या पंचायत समितीचे माजी उपसभापती मान्य सौरभबाबा शिंदे, आपल्या मेढा नगरीचे माजी नगराध्यक्ष आणि या नगरीचे नेते, तुमचे माझे सगळ्यांचे मार्गदर्शक पांडुरंग बापू जवळ, शांतीबाई देशमुख, त्याचबरोबर दत्ताअण्णा पवार माजी उपनगराध्यक्ष, त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले ज्यांचा आज वाढदिवस आपण साजरा केला ते मार्केट कमिटीचे चेअरमन जयदीपजी शिंदे. भाऊंचा पण आज वाढदिवस आहे, पण भाऊ वाढदिवस साजरा करत नाही, पण तरी मी त्यांना आपल्या सर्वांच्या वतीनं वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. आणि भाऊंची नुकतीच 61 झालेले सगळ्यांनी लक्षात ठेवा, कारण भाऊंनी कोणाला सांगितलेलं नाही. इम्तियाजबाई 61 भाऊंनी खरं मोठी साजरी करायला पाहिजे. ठीक आहे, आम्ही आता भाऊंच्या मागे लागलो की मोठा कार्यक्रम तालुक्याच्या वतीनं जिल्ह्यातील सर्व नेते मंडळी बोलवून या ठिकाणी भाऊंचा 61चा सत्कार सोहळा हा या ठिकाणी तालुक्यात घ्यायचा असं एक नियोजन आमचं चाललंय. एकदा निवडणुकांच्या या आचारसंहिता संपल्या की ते सुद्धा निवडणूक नियोजन जे आहे ते आपण भाऊंच्या 61 करून मी त्यांना शुभेच्छा देतो. जयदीपजींना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. त्याचप्रमाणे उपस्थित असलेले मान्य मारुती चिकणे, संदीप परांगणे, अरुणाताई शिर्के, गीताताई लोखंडे, मुळीक गुरुजी, दत्ताअण्णा पवार, शिवाजीराव मर्डेकर, वीरेंद्र शिंदे, प्रमोद पार्टे, सागर धनोडे, आशिष दीक्षित, एकनाथ पवार, कल्पना जवळ माजी नगरसेविका, विजय शेलारप्पा, त्याचबरोबर रुपालीताई वारागडे आपल्या नगराध्यक्षाच्या उमेदवार व सर्व 17 उमेदवार, त्याचबरोबर आपले नगरसेवक मान्य शशिकांत गुरव, सर्व पत्रकार बंधू, संजय सपकाळ, त्याचबरोबर सुमित सपकाळ, एक तरुण नेतृत्व, सर्वच स्टेजवरचे सर्व मान्यवर आणि आपण समोर बसलेले सर्व मेढा नगरीतील आणि तालुक्यातनं सुद्धा आलेले सर्व प्रमुख मंडळी, सगळ्यांच्या मनापासून सर्वप्रथम इथं स्वागत करतो. आणि या येणाऱ्या निवडणुकीमध्ये 2 तारखेला मेढा नगरीतल्या आपल्या सर्व माझ्या मतदार बंधू भगिनींनी, वडीलधारी मंडळींनी, भारतीय जनता पार्टीच्या सर्व उमेदवारांना आणि आमच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार रुपालीताईंना मोठ्या मताधिक्यानं मेढ्यातनं निवडून द्यावं ही विनंती पण आपल्याला सर्वांना करतो. आमचं चिन्ह, भाजपचं चिन्ह आपल्याला माहिती आहे कमळ आहे आणि आपलं कोमल असं मतदान हे कमळाच्या समोरचं बटन दाबून आपण भारतीय जनता पार्टीला द्यावं, भारतीय जनता पार्टीला विजयी करावं, भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवारांना विजयी करावं ही माझी आपल्याला सगळ्यांना मतदार बंधू भगिनींना नम्रतेची विनंती आहे. आज आपण मेढा शहराच्या बाबतीमध्ये सगळेजण बोलतोय आणि मी नेहमी सांगत आलोय किंवा मी आज सुद्धा
सुरुवात माझी यानंच करणार आहे की तालुक्याचं गाव असून आज आपण आता गाव राहिल्याने आपण आपलं शहर झालं, मेढा शहर आहे. आज आपण सुद्धा मेढा शहर म्हणतो. आता मेढा हे पूर्वीसारखं ग्रामपंचायत किंवा छोटस डोंगराच्या कुशीमध्ये बसलेलं गाव राहिलेलं नाही, ही वस्तुस्थिती आहे. आणि याची जर आपल्याला ओळख करून घ्यायची असली किंवा मेढा शहराची जडणघडण, मेढा शहराचा बदल हा कसा झाला, मला वाटतं आपण सर्व मेढा नगरीमध्ये, मेढा शहरामध्ये राहणारी सर्व मंडळी, व्यापारी मंडळी आहेत, नोकरदार आहेत, सगळी मंडळी आहेत. मला इथं प्रत्येकाला प्रश्न विचारायचा आहे की आज आपली जी बाजारपेठ आहे, ही आपली जो मेन रोड आपल्या इथनं महाबळेश्वरला जो मेढ्यातून जातो, पत्रकार बंधू पण इथे आहे, सगळेच आहेत. मला सगळ्यांना विचारायचं की आपल्यातलं कुणाचंही म्हणजे ताकद आहे का की मेढ्याच्या बाजारपेठेमध्ये जागा खरेदी करण्याची. आज दर कुठं पोहोचलेत मेढ्याच्या बाजारपेठेत तुम्ही सांगा, मेढा शहरवासियांनी सांगावं की आज इथल्या स्थानिकांना मेढ्याच्या मुख्य रस्त्यावर जागा जर खरेदी करायची म्हटली तर आपण हा म्हणून जागा घेऊ शकतो का. मग आज जर आपल्या इथं जागेच्या किमती एवढ्या वाढल्या, या कशामुळे वाढल्या, या भौतिक सुविधा ज्या मेढा शहरामध्ये निर्माण झाल्या त्याच्यामुळे या वाढल्या ही वस्तुस्थिती. आज जो रस्ता आपण महाबळेश्वरला जाणारा एवढा रुंदीकरण करून त्याला सगळं जे काही सुशोभीकरण करून आपण इथे केला, आज मेढ्यामध्ये बाकीची जी विकास कामं झाली, काही विकास कामं चालू आहेत, या याच्यामुळं आज लोकांचं मेढा शहराकडे लक्ष वेधलं गेलं. आणि मग आपल्या इथली मुंबईची लोक असतील किंवा आपल्या इथं मुंबईमध्ये चांगला व्यवसाय करून पैसे कमवलेले लोक असतील, यांनी इन्व्हेस्टमेंट म्हणा, सर्वसामान्य जो या शहरातला माणूस आहे त्याला बाजारपेठेमध्ये किंवा मुख्य रस्त्याला जागा खरेदी करायचं म्हटलं तर मला वाटतं एक जागा पण उपलब्ध होणार नाही आणि खरेदी पण करता होणार नाही, ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून माझी आपल्याला विनंती की ही एक आपल्या शहराची ओळख आहे, ही एक शहराच्या आपल्या प्रगतीचं लक्षण आहे असं म्हणावं लागतं. आज मुंबईमध्ये जसे जमिनीच्या किमती आकाशाला भिडलेल्या आहेत, तशीच आज हळूहळू मेढ्याची पण परिस्थिती व्हायला लागली आहे, हे आपण लक्षात घ्या. आणि म्हणून हेच शहराच्या वाढीचं, प्रगतीचं, शहरामध्ये झालेल्या विकासाचं एक मापदंड आहे किंवा एक लक्षण आहे की तुम्ही आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. आणि आता आपल्याला पुढच्या 5 वर्षामध्ये मेढ्याला आपल्या पुढे न्यायचं. अजून आपल्याला मेढ्यामध्ये अनेक गोष्टी या ठिकाणी करायच्या ज्या शहर म्हणून आपल्याला गरजेच्या आहेत. आज आपल्या इथं आपण आता 15 कोटीची पिण्याच्या पाण्याची स्वतंत्र योजना मेढ्यासाठी करतोय. 70% काम या योजनेचं पूर्ण झालंय. बाकीचे काम जे आहेत रायझिंग लेन वगैरे याची कामं सुरू आहेत, लवकरच ती पूर्णत्वाला जातील. आणि 100% चांगला पाणी पुरवठा, स्वच्छ पाणी पुरवठा, WTP ज्याला ट्रीटमेंट प्लांट आपण म्हणतो, त्याचं काम हे अंतिम टप्प्यामध्ये. त्यामुळं शहराला जसं पाणी फिल्टर करून मिळतं, जसं सातारा शहराला पाणी फिल्टर करून मिळतं, त्या धर्तीवर आपली पिण्याच्या पाण्याची आज योजना ही राज्य सरकारच्या माध्यमातून आपण चालू केली आणि ती पूर्णत्वाला पण थोड्या दिवसामध्ये येईल, ही वस्तुस्थिती आहे. आज मेढ्याला दुसरी गरज आहे ती म्हणजे आपल्याला कायमस्वरूपी स्मशानभूमी आपली झाली पाहिजे. आणि याच्यासाठी अनेक वर्ष आपण प्रयत्न करत होतो. आपल्याला निधी मिळाला, पण ज्या ठिकाणी आपली स्मशानभूमी आहे ती जागा या आधी कृष्ण खोऱ्यामध्ये संपादित झाली होती आणि त्या संपादित जागेवरच आपण तिथंच विधी करत होतो. त्यामुळे डिपार्टमेंटकडनं अडचणी येत होत्या, नगरपालिकेला तांत्रिक अडचणी येत होत्या की जागा आपल्या नावावर नाही, पैसा कसा खर्च करायचा. याच्यावर आपण सगळ्यांनी, म्हणजे मी एकट्यानं नाही, माझ्याबरोबर असणारे सर्व सहकारी, बापू जवळ बापू होते, बस्ताअण्णा होते, अनिल शिंदे होते, कल्पनाताई होत्या, मागच्या याच्यातले सर्व नगरसेवक जे होते, आम्ही सगळ्यांनी मिळून सगळे प्रस्ताव वगैरे केले, पाठवले, पाठपुरावा केला. आणि शेवटी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी निर्णय घेतला किंवा ही जागा
मेळा नगरपंचायतीला देऊन टाकायची आणि नुसता निर्णय घेतला नाही तर काही थोडी रक्कम त्यांनी ठरवली या जागेची किंवा एवढी रक्कम द्यावी. पण त्याचबरोबर त्यांनी त्याच्यामध्ये टीप लिहिली की आगाऊ पोझिशन हे मेळा नगरपंचायतीला देण्यात यावं, पैसे आले नसले तरी. आज आपल्या स्मशानभूमीचा जो स्पीड ब्रेकर होता तो या निर्णयामुळं फडणवीस साहेबांच्या दूर झाला हे आपण लक्षात घ्या. आता आपल्याकडे निधी आहे, पैसा आपल्याकडे आहे आणि आता आपल्याकडे जागा पण आलेली आहे व लवकरच आपण जशी साताऱ्यामध्ये तुम्ही कैलास स्मशानभूमी बघता, जसे इतर मोठ्या स्मशानभूमी शहरांच्या आहेत त्याच पद्धतीनं त्याच याची उलट आजच्या ह्याला साजल अशी आजच्या ह्याला आपल्या मेळा नगरीच्या सौंदर्यामध्ये थोडंफार बांधकाम वगैरे करून चांगलं त्याला एक भर टाकणार अशी आपल्याला स्मशानभूमी लवकर आपण उभं करणार आहे हे आपण लक्षात घ्या. माझं दुसरं आहे की आज मेळा नगरीमध्ये ऑडिटोरियम का नसावं. आज सातारामध्ये शाहू कला मंदिर आहे, आज तिथं कार्यक्रम होतात, आपली पण नगरपालिका आहे, आपलं पण शहर आहे, आपल्या इथं पण एखादं ऑडिटोरियम आपण उभं करू शकतो. आज आपल्याकडं जागा आहे की ज्याच्यावर पूर्वी सरकारी ताबा होता, त्याची जमीन घेऊन आपल्याला हे करता येणं शक्य आहे. त्यामुळे त्याचं पण आपण नियोजन पुढच्या याच्यामध्ये करू. आज आमच्या काल आम्ही कातकरी वस्तीमध्ये होतो, कातकरी सगळ्या भगिनी तिथे जमल्या होत्या. आमच्या मुख्यनेताई आज कातकरी समाजाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी उभ्या आहेत. त्यांना आपण सगळ्यांनी मोठ्या मताधिक्याने आपण निवडून देणार आहे याबद्दल दुमत नाही. तर त्या सगळ्या भगिनींनी सांगितलं किंवा आम्हाला मच्छी मार्केट या ठिकाणी आमच्यासाठी झालं पाहिजे. आम्ही रस्त्यावर मासे विकतो, रस्त्यावर व्यवसाय करतो, पण आम्हाला दरवेळेला त्रास होतो. आम्हाला तुम्ही काही करा पण कुठेतरी आम्हाला मच्छी मार्केट हे आमच्यासाठी तुम्ही उभं करा आणि त्याचं पण आपण जागा चांगली बघून ज्या ठिकाणी गिराईकाला पण यायला अडचण होणार नाही आणि विक्रेत्यांना पण बसायला अडचण होणार नाही अशी जागा ठरवून आपण हे मच्छी मार्केट जे आहे ते उभं करणार आहे. हे सुद्धा या ठिकाणी आपल्याला मला सांगायचं की ज्या ठिकाणी व्यवसाय मासे विक्रीचा वगैरे त्या ठिकाणी करता येईल आणि या लोकांना सुद्धा कातकरी समाजाच्या त्या ठिकाणी बसता येईल अशा पद्धतीचं आपण मासेच्या मार्केटचे किंवा मच्छी मार्केटचं पण आपण करतोय. आज मेढ्यामध्ये पाईपलाईनची कामं चालू आहेत, रस्ते खोदले जाणार आहेत. मला वाटते काही ठिकाणी जे आपलं सप्लाय लाईनच्या पाईपा टाकल्यामुळे रस्ते खोदले गेले. पुढच्या ह्याच्यामध्ये आपण आता डांबरी रस्ते करत होतो पण आता आपण कॉन्क्रीटचे रस्ते मेढ्यामध्ये करणार आहे हे लक्षात घ्या. हे कॉन्क्रीटचे रस्ते करण्याचा हेतू एकच आहे की 10-15 वर्ष तरी रस्त्यांना काही झालं नाही पाहिजे. 10-15 वर्ष तरी रस्ते हे गावाचे जे आहेत ते कॉन्क्रीट केल्यानंतर सुस्थितीमध्ये राहतील आणि एक चांगलं स्वच्छ मेढा शहर आहे हे तुम्हाला आम्हाला सगळ्यांना दिसत अशा पद्धतीचं नियोजन आपण कॉन्क्रीटच्या रस्त्यांचं आता करतोय. अशा अनेक प्रकल्प आहेत जे आपल्याला मेढ्यामध्ये पूर्णत्वाला न्यायचे. आपण जरी मेढा शहर म्हणून छोटा असलो तरी आपण काही मागं नाहीये. शहर आपलं छोटं असेल, आपण आता जे वाढीच्या दृष्टीनं आपली वाटचाल चालू असेल आणि जी शहरं मोठी आहेत ती मोठी आहेत. ठीक आहे, आज एकदम मोठी झालेली नाहीत किंवा काल परवा मोठी झाली. आज सातारा जिल्ह्याचं ठिकाण आहे. सातारा जिल्ह्याचं ठिकाण असल्यामुळे सातारा हे पहिल्यापासून मोठं शहर होतं, आपल्यापेक्षा नक्कीच मोठं शहर होतं. त्यामुळे शेवटी ते शहर वाढत गेलं. आज आपली सुरुवात झाली आहे त्यामुळे आपण पण वाढत जाणार आहे. आपली पण वाढ आपल्या शहराची होणार आहे हे आपण लक्षात घ्या. कोण जर म्हणत असलं की या शहरात असं आहे त्या शहरात असं आहे, आता तुम्ही आजच इथे उभा राहून जर मुंबई बरोबर मेढ्याची तुलना करायला लागला की मुंबई एवढी मोठी आहे मेढा एवढं छोटं आहे, तर ही असल्या तुलनेला किंवा असल्या बोलण्याला काय फार अर्थ राहत नाही हे आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की असल्या भूलथापांकडे जास्त लक्ष देऊ नका. की इलेक्शनचं 8-10 दिवसातलं वार आहे, ते 8-10 दिवसातलं वार एकदा अंगातून उतरलं की तुम्हाला मला पण माहित आहे की एक 2-3 दिवस मेढ्यामध्ये कुठेतरी ही मंडळी फिरताना दिसतील आणि नंतर गाडीने साठवून मारून मुंबईला परत आपलं पैसे कमवायला तिकडे निघून जातील. परत मेढ्याचं काय होतंय, मेढ्यामध्ये कोण येते आणि काय करते कोणी बघायला येणार नाही, आपणच असणार आहे लक्षात घ्या. तेव्हा असल्या
त्यांना फार काही त्यांच्या टीकाटिप्पणीवर किंवा त्यांच्या फार काही काय म्हणतात मेळा विजन जजबाईंनी टाकलं मेळा विजनला काही फार महत्व द्यायची गरज आहे असं मला वाटत नाही. 2 तारखेनंतर ही विजन या विजनला गॉगल घालून विजन काही काढून पडणार आहे आणि मुंबईकडे निघून जाणार नाही मी आज तुम्हाला सांगतो. काही करू शकत नाही. नुसतं बोलणं डायलॉग मारणं आणि काय मस्तवाल व्यक्तींना तिथं आम्ही हे करायला आलोय ते करायला आलोय. कोण आपलं आम्ही सगळी सर्वसामान्य माणसं आहे. आम्ही जमिनीवर चालतो, हत्तीवर बसत नाही, घोड्यावर बसत नाही, कशावर बसत नाही. आम्ही आपलं आमच्या जी लोक आमचे आहेत आमच्या लोकांमुळे आम्ही जमिनीवर चालतो, 2 पायाने चालतो आणि सगळ्यांबरोबर राहून काम करतो. ही वस्तुस्थिती आहे. समाजामध्ये राहून समाजाने जे आपल्याला दिले त्याची परतफेड करण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो. आणि माझं तर नेहमी हे राहिलेलं की आधी काम करायचं, बोलायचं, नारळ फोडायचं, उद्घाटन, त्याचं पीठ कापा वगैरे ह्या भानगडीमध्ये मी फार कधी पडलो नाही, कधी मी पडत नाही. काम मंजूर करणं, सुरू करून देणं आणि ते पूर्ण झालं पाहिजे एवढं बघणं या गोष्टीकडे माझा भर हा नेहमी राहिला. मग मेळा शहरात असेल किंवा तालुक्यात असेल, जिथं जिथं मी कामाला हात घातला तिथली कामं या ना त्या मार्गाने मी पूर्ण करून दिली. हे संपूर्ण तालुक्यामध्ये तुम्हाला बघायला मिळेल. एकही गाव आणि मेळा शहर असं नाही की जिथं काम घेतलंय हातामध्ये आणि ते पूर्ण केलं नाही. सगळीकडे आपण त्या पद्धतीने कामं केली ती वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की आता आपण एका निर्णायक टप्प्यावर आहोत. आता कुठेतरी आपल्याला निर्णय करायला लागणार आहे की पुढची 5 वर्ष मेळ्याची आपण कुणाच्या ताब्यामध्ये देणार आहे. एकीकडे भारतीय जनता पार्टी आहे आणि एकीकडे असे सगळे जे म्हणजे नाकारलेले जे सगळे आहेत ते सगळे गोळा झालेत आणि काहीतरी चिन्ह घेऊन आपलं लढायचं म्हणून लढताय. आज भाजपला आम्हाला पक्षाला विचार आहे. आज भाजप म्हणलं की आम्हाला काम करायची चौकट आहे. आमच्या वर कोणीतरी तिथं मुंबईमध्ये बसले की ज्याला आम्हाला उत्तर द्यायला लागतात. आम्ही जसं तुम्ही माझ्याकडे येऊन कामं करा म्हणून सांगता तसं मी ती कामं घेऊन वरच्यांकडे जातो. मग मुख्यमंत्री देवेंद्रजी असतील, इतर असतील पदाधिकारी आणि ते मग या कामांना निधी आपल्याला देतात आणि मग ही आपण कामं करतो. आज त्यांच्या वर पण जायचं म्हटलं तर पंतप्रधान मोदीजी आज दिल्लीमध्ये बसलेले आहेत. तिथं सुद्धा भाजपचं सरकार आहे. हे सुद्धा आपण लक्षात ठेवलं पाहिजे. त्यामुळे उद्याच्या काळामध्ये ज्या मोठ्या योजना आपल्याला करायच्या, जी मोठी कामं आपल्याला करायची, ही जर आपल्याला पूर्ण करायची असली तर आपल्याला राज्य सरकार, केंद्र सरकार आणि तुमचा लोकप्रतिनिधी म्हणून मी, तुमचे खासदार म्हणून उदयनराजे असतील, आमच्या सगळ्यांची ही जी लिंक आहे ही लिंक आपल्याला कायम ठेवली पाहिजे. आणि त्याच्यासाठी मेढा नगरपंचायतीवर भारतीय जनता पार्टीचा झेंडा हा 17-0 करून आपल्याला फडकवायचा आहे, लक्षात ठेवा. आणि आपल्या नगराध्यक्ष पदाचा उमेदवार वेगळ्या रूपाने अशा पद्धतीनं आपल्याला चित्र या मेढा शहरामध्ये करायचे. आज आपण मी शहर वाढतंय ते सांगतोय तुम्हाला. आज आपण आपली नवीन प्रशासकीय इमारत नवीन वेगळी करतोय. आज त्या ठिकाणी तहसीलदार ऑफिस आपण तिथे गेल्यावर बघतो ती जुन्या ब्रिटिश कालीन याच्यामध्ये आहे. सगळं तिथं बसता येत नाही, लोकांना जाता येत नाही, उभा राहायचं म्हटलं तर जागा नाही. आज आपण युती सरकार किंवा भाजपच्या माध्यमातून आपण प्रयत्न केला. आज आपल्याला नवीन प्रशासकीय इमारत मिळाली, आपण ती आता सुरू करतोय. आज मेढा नगर पंचायतीची स्वतःची इमारत आपल्याला होऊ घातलेली आहे, त्याचं काम सुरू झालं आहे. आपण आता या ठिकाणी बाहेरचे लोक येतात, पाहुणे मंडळी येतात, नेते मंडळी येतात आणि तिथे छोटं आपलं सर्किट हाऊस आहे. ते सर्किट हाऊस घेऊन आपण अजून एक सर्किट नवं आपण मेढ्यामध्ये मानतोय की ज्याचा उपयोग सगळ्यांना होईल. सर्व पक्षाचे कुणाला यायचे त्यांनी सगळ्या पक्षांसाठी आपण तिथं त्याच आवारामध्ये नवीन सर्किट हाऊस पण आपण मानतोय की ज्या ठिकाणी हॉल असेल, ज्या ठिकाणी बैठका घेता येतील, संघटना असतील, पक्ष असतील, यांना त्याचा वापर करता येईल अशा पद्धतीनं आपण त्याचं नियोजन या सर्किट हाऊसचे केलंय. आज कोर्टाची इमारत आपली या आधी झाली. कोर्टाची इमारत झाल्यामुळे तिथं सोय आपली झाली ही वस्तुस्थिती आहे. पाणी योजनेचं मी तुम्हाला सांगितलं, रस्त्यांचं तुम्हाला बोललो. आज प्रत्येक मला वाटते बहुतांशी सगळ्या प्रभागांमध्ये जिथं आपल्याला जागा मिळाली तिथं आपण समाज मंदिर, सभा मंडप, व्यायामशाळा अशा वेगळ्या वेगळ्या गोष्टी आपण त्या ठिकाणी आपण उभ्या केल्या हे आपण सगळ्यांनी बघितले. आंबेडकर नगर असेल, आपलं गांधीनगर असेल, त्या ठिकाणी सुद्धा
आपण कोट्यावधीचा निधी तिथल्या समाज मंदिरांसाठी आणि तिथल्या असणाऱ्या बांधकामांसाठी आपण उपलब्ध करून दिला. हे मेढावासियांनी किंवा मेढा शहरातल्या नागरिकांनी लक्षात घेतलं पाहिजे ही माझी आपल्याला विनंती आहे. आपण नंतरच्या याच्यामध्ये आपल्यावर डीपी प्लॅन आला. डीपी प्लॅन मध्ये अनेकांच्या जागांवर रिझर्वेशन पडलं. रिझर्वेशन पडल्यावर शहरामध्ये खळबळ उडाली की आता रिझर्वेशन आहे, आमची जमीन तर एवढीच आहे, आता ऍडव्हान्स रिझर्वेशन आल्यावर आमचं काय व्हायचं, आम्हाला घर बांधायचं होतं, आम्हाला व्यवसाय करायचा होता, आम्हाला जमीनच नाही मेढ्यामध्ये, मग आम्ही काय करायचं. आपण सगळ्यांचे हरकती घेऊन या रिझर्वेशनचा आपण निकाल लावून दिला. आज आमदार म्हणून प्रयत्न करून या रिझर्वेशनच्या जागा आपण उठवल्या. ही वस्तुस्थिती आहे. 1 रुपया आपण कुणाकडनं मागितला नाही, कुणाला देऊन दिला नाही, कुणाला खर्च करून दिला नाही. ही वस्तुस्थिती आपण लक्षात घेतली पाहिजे. घरपट्टीचा विषय काही लोक घरपट्टीचा कागद नाचवतात, पण मला वाटते म्हणजे ठीक आहे, मी पत्रकारांना मी इंग्लिश मीडियम मध्ये शिकलो, माझी मराठी जरा कच्ची असते, मी मराठा आहे तर मला माहिती आहे, पण इंग्लिश मीडियम मध्ये शिकल्यामुळे माझे आपण असं थोडं झालं माझं मराठी कच्चं असतं, तरी मी पत्र वाचू शकतो. मी त्या पत्रामध्ये तुम्ही जर ते मध्ये जे पत्र या लोकांनी आणि इलेक्शनच्या तोंडावर नाचवलं ते अजून पण पत्र तुम्ही जर नीट वाचलं तर त्या पत्रामध्ये काय म्हटलेलं आहे घरपट्टीच्या बाबतीमध्ये तुम्ही सगळ्यांनी परत वाचा, सगळ्यांनी वाचा. त्यामध्ये जे स्पष्ट म्हटलेलं आहे दिल्या गेलेल्या स्थगितीचं हे कंटिन्यू म्हणजे मुदतवाढ त्याला दिलेली, म्हणजे स्थगिती ही शिवेंद्रराजांनी आधीच आणली होती, त्याला फक्त तुम्ही मुदतवाढ आपली आणून ते पत्र तुम्ही नाचवताय की आम्ही काहीतरी वेगळं केलं आणि लोकांना फसवण्याचा आणि तुम्हाला मतं मिळवण्याचा प्रयत्न केला. तुम्ही एवढं जर हुशार आहात, तुम्हाला जर एवढं कळतंय तर मग आणताना पत्र जरी आपल्या नेत्यांच्या ऑफिसमध्ये नीट आणायचं की घरपट्टी सगळी पुढच्या 15 वर्षासाठी माफ केलेली आहे. 1 रुपया मेढा नगरवासियांकडनं आम्ही असं काहीचं पत्र आणायचं दणदणीत असं, आणि असं पत्र आणलं की मेढा नगर पंचायतीत पगार पण व्हायचा नाही. मी तुम्हाला सांगतो करायला कुठे तुम्ही सांगा, लाईट बिल कशातनं भरणार, पाण्याचं बिल कशातनं भरणार हे तुम्ही सगळेजण मला सांगता का. आपण जर घरपट्टी आपली आणि पाणीपट्टी जर आपली नगर पंचायतीमध्ये आपण जर भरली नाही आणि जर तिथं पैसा झाला नाही तर जे पाणी आपण वापरतो, जे पंपिंग आपण करतो, त्याचं लाईट बिल आपण कशातनं भरणार याचा विचार आपण सगळ्यांनी केला पाहिजे. घरपट्टी जी वाढ झाली ती चुकीची आहे हे मान्य आहे, पण शेवटी ती जे प्रमाण दिलेलं आहे त्या प्रमाणात करण्यासाठी शेवटी जोपर्यंत निवडणुका होत नाहीत, जोपर्यंत बॉडी निवडून येत नाही आणि जी त्या घरपट्टीवर निर्णय घेणारी कमिटी जोपर्यंत बसत नाही तोपर्यंत ही घरपट्टी वसूल करू नये या पद्धतीनं आपण आपली बाजू शासनाकडे मांडली आणि आपण ती स्थगिती शासनाकडे घेतली की निवडणुका होत तोपर्यंत ही घरपट्टी जी आहे ती लागू करू नये. आणि ती स्थगिती आजपर्यंत काय नाही, ती काय स्थगिती उठलेली नाही, स्थगितीला कोणी हे दिलेलं नाही, काही नाही, स्थगिती आजपर्यंत लागू आहे ही वस्तुस्थिती आहे. आता या घरपट्टीवर पुढं निवडणुका झाल्यानंतर ज्यावेळेला कमिटी होईल, मला वाटतं त्याच्यामध्ये नगराध्यक्ष, विरोधी पक्ष नेता आणि मला वाटतं सभापती एक असतो आणि अधिकारी जे आहेत सीओ आपले नगर रचनाकार वगैरे हे अधिकारी असतात आणि मग त्यांनी त्या कमिटीने बसून ठरवायचं असतं की घरपट्टी किती आकारायची, बरोबर घरपट्टीचं असेसमेंट केलं गेलंय का नाही, का चुकीचं केलं गेलंय, आणि मग जर वाढ करायची असली तर ती किती टक्के वाढ करायची किंवा नसली करायची तर ती वाढ करायची नाही. या पद्धतीनं त्या कमिटीला निर्णय घेण्याचा अधिकार आहे. आणि एक लक्षात घ्या की सरकारी अधिकारी हा सरकारच्या विरोधात कधी निर्णय घेणार नाही, कधी घेणार नाही. आता कमिटी जी आहे ही फक्त सरकारी अधिकाऱ्यांची आहे, कारण आपलं इलेक्शनच झालं नाही, त्यामुळे आपले निवडून आलेले सदस्य त्या समितीमध्ये नाहीच आहेत. त्यामुळे या सरकारी अधिकाऱ्यांना जसा जी आर आला तशा जी आर प्रमाणे त्यांनी घरपट्टीचे सगळं काय असेल ती मोजणी केली आणि त्यांनी धडाधड नोटिसा देऊन टाकल्या. ही वस्तुस्थिती आहे. आता ज्यावेळेला कमिटी होईल त्यावेळेला आपले सदस्य ज्यावेळेला येतील त्यावेळेला जरी या अधिकाऱ्यांनी सांगितले किंवा आम्ही काय हे कमी करणार नाही तरी या कमिटीला मतदान घेऊन घरपट्टी ठरवण्याचा अधिकार असतो. आणि याच पद्धतीनं घरपट्टी सातारा नगरपालिकेमध्ये सुद्धा ठरवली जाते.
आज मेढ्याला स्टे मिळाला, सातारला स्टे मिळाला, हे सगळं आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळं जर कोण काय बोलतापा आणि जर कोण काय घरपट्टीचा कागद नाचवत असेल तर तो नुसता आपल्या तोंडाला पाणी पुसण्यापुरता हे आपण सगळ्यांनी मेढा शहरवासियांनी लक्षात घ्यावं आणि याच्यावर योग्य निर्णय. एकदा निवडणुका झाल्या, एकदा आपल्या रुपालीताई नगराध्यक्ष म्हणून बसल्या आणि एकदा आपली बॉडी तिथं आली की 100% आपण योग्य निर्णय या घरपट्टीच्या बाबतीमध्ये घेऊ, कायदेशीर निर्णय आपण घेऊ. त्याचा त्रास तुम्हाला आम्हाला कुणाला होणार नाही, मेढा शहरवासियांना होणार नाही या ठिकाणी सांगू इच्छितो. दुसरी अडचण एकच आहे की विरोधी पक्षनेता कुठनं आणायचं हे कळणार. कारण मला खात्री आहे की मेढ्याच्या प्रगतीसाठी या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचा आकडा 17च्या 17 भारतीय जनता पार्टीचे निवडून येणार आहेत आणि विरोधक हे 0 असणार आहेत. त्यामुळे आता विरोधी पक्ष नेता आणायचा कुठनं त्याच्यात ते आता आम्हाला समजणं पण हरकत नाही. काही ना काहीतरी आपण त्यावेळेला सरकारकडनं काहीतरी मार्ग काढून घेऊ आणि घरपट्टीचा निकाल हा आपल्या बाजूनं आपल्या अधिकारामध्ये आपण लावून घेऊ हे मी या निमित्तानं आपल्याला सांगू इच्छितो. बाकी अजून बरीच आपल्या तालुक्याची विकास कामं चालू आहेत. आता भाऊ म्हटले किंवा इम्तियाजबाईंच्या काहीतरी इंटरव्ह्यूच्या चर्चा चालली आहे जोरात. कोणतं म्हटलं की मेढ्यात MIDC नाही, करू MIDC. काय MIDC करायला किती वेळ लागतोय, कुठल्या गावातून सुरू करायचं सांगा. एवढी लेकर चालू करूया का कुठं चालू का करंजातून चालू करायचं वास्कर ऍक्विजिशन, कुणाच्या गावातून चालू करायचं का देऊळवाडीतनं बुवा चालू करूया MIDC. ते मला इथं जे असेल त्यांनी हात वर करून सांगा आमच्या गावातनं चालू करा, आमच्या जमिनी ताब्यात घ्या आणि MIDC करा. भाऊंनी जो विषय मी खोटं बघा MIDC झाली पाहिजे, नोकऱ्या मिळाल्या पाहिजे, उद्योग आले पाहिजे हे मान्य आहे. पण आज आपला तालुका आपल्या तालुक्यात म्हणजे ही किती आपल्या हातामध्ये जमीन किती शेतीची. आज आपल्याकडे काही शेकडो एकर जमीन काय आता बागायतदार आहे का? 5-10 एकर 50 एकर तुम्ही कुठल्या गावात मला बागायतदार टाकू शकता का? सगळी आपली सगळं त्याच्यात आपण शेती करतोय. त्या जमिनी जर आपण MIDC साठी अक्वायर करून त्या शेतकऱ्याला जर भूमिहीन करून टाकलं, त्या शेतकऱ्याला जर काहीच ठेवलं नाही तर त्या MIDC करायचं काय तुम्ही सांगता का? त्या शेतकऱ्याचे शिव्या श्राप कोणी मारायचे हे तुम्ही सांगा. हे त्याला तुम्हाला शिव्या किंवा आपण मग असं करू आपण इथे बांबोलीतच करूया, बांबोलीवाल्यांकडून सगळा ऊस आपण बंद तुमचा नाही काढू, ऊस सगळा बंद करायचा आणि तिथे MIDC करून टाकू. काय करायचं हे बोलायचं म्हणून बोलायचं असं नाही. काहीतरी तर त्याला आधार पाहिजे, काहीतरी तर त्या बोलण्याला हे पाहिजे. नुसतं इम्तियाजबाईंनी कॅमेरा लावला की काहीतरी रिटून बोलायचं आणि काहीतरी मी पुढेच बोललो की असं लय भारी बोललो आणि आपल्याच बगल वच्च्यांकडनं पाठ ठोकून घ्यायची. असल्या बोलण्याला असल्या विकासाला काय अर्थ नसतो. काहीतरी नियोजन पाहिजे, काहीतरी त्या आपण जे काही करायचं म्हणतो त्याचे परिणाम काय होणार आहेत लोकांवर, गावामध्ये शहरामध्ये जे लोक राहतात त्यांच्यावर परिणाम काय होणार आहे याचा सगळा विचार हा केला पाहिजे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि मग माझं म्हणणं दुसरं आहे की आज आपल्या जावळी तालुक्यात MIDC नाही, महाबळेश्वरला तरी कुठे MIDC आहे, महाबळेश्वरला पण MIDC काढा ना. तुम्ही ज्या पक्षाचं आज नेतृत्व करताय, शिंदे साहेबांचा तालुका आहे, एकनाथ शिंदे साहेबांचा, तिथं तर जोरदार MIDC झाली पाहिजे. मग इथे जाऊन त्यांना सांगावं की तिथे काढा, आम्हाला एक द्या, आम्ही तिकडे काढले की आम्ही इकडे घेतो, आम्हाला आम्ही काही घ्यायला काय आम्ही नाही म्हणतोय का. पण कुणाच्या गावातून सुरू करायचं हे आता प्रत्येकानं गावात ग्रामसभा घेऊन ठरवावं आणि तुम्ही ग्रामसभेचे ठराव मला द्या, आपण हे करू. म्हणजे सांगण्याचा हेतू जाऊ दे, बाकीचा विषय आपण थोडा चेष्टेचा जोडून देऊ. पण शेवटी जे विकासाचा विषय आणि जे बोललं जातं हे किती हे व्यावहारिक आहे, त्याच्यातनं किती लोकांचा फायदा होणार आहे, किती घरं किंवा किती शेतकरी उद्ध्वस्त होणार आहे त्याचा पण विचार हा केला गेला पाहिजे. किंवा मग माझं म्हणणं आहे हे आता मी सगळ्यात भारी उपाय माझ्याकडे आहे, दुधाने मॅडम इथे आहे. असं पण त्यांची तक्रार असते की दक्षिण भागामध्ये काय नाही, आमच्याकडे काय देत नाही. माझं म्हणणं आहे तिकडनं MIDC चालू दुध मालचोंडी तिकडून सातारा पण जवळ आहे. काय तर आता तुमच्या आशीर्वादाने मंत्री झालोय आपण, त्या MIDC साठी पूल पण करून टाकू. तर आपण सुरुवात
सुधानेतांच्याच गावात आता एमआयडीसीची सुरुवात करायची तरच एमआयडीसी म्हणजे काय आता बोलायचं म्हणून बोलायचं निवडणुका म्हणून काहीतरी रेटायचं असले जे ह्या गोष्टीला काय अर्थ नाही. शेवटी आपण आज मी उभा आहे इथं एवढं बोलतोय, आज कामं केलीत म्हणून बोलतोय. उगाच आलोय काहीतरी म्हणजे थापा मारल्या काहीतरी आपलं रेटून टोकून सांगून गेलोय, परत कशाचा आधार नाही विचार नाही कोणाला काय माहित नाही आले बाबा काय तर सांगून गेले असलं काय असं कधी मी केलं नाही. आज जे होऊ शकतं जे करू शकतो आणि जे सांगितलं ते करून दाखवलेली वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की दुसरीकडे कुणाच्याही बोलतापांना बळी पडू नका. काही सांगायचं अजून पुढचे 4-5 दिवस प्रयत्न करतील अनेक गोष्टी, पण आजच्या गोष्टीला काही होणार नाहीये. शेवटी आपल्याला आपल्या शहराचा विकास हा तुम्हाला मला आपल्यालाच करायला लागणार आहे. लक्षात ठेवा की बाहेरची आलेली लोक 8-10 दिवसासाठी येऊन इथं वातावरण सगळं करून जाणं त्याच्या पलीकडे काही करणार नाहीये. ते आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. आणि माझी विनंती आपल्या सगळ्यांनी जवळ बापू त्यांच्या भाषणात बोलले वस्तुस्थिती आहे की भावकीचा विषय काढला जातो. शेवटी भावकी आहे प्रत्येकाच्या भावकीचं नात्यामध्ये जे संबंध असतात. भावकी ही घरातल्या कार्यक्रमांना बाकीच्या कार्यक्रमांना गरजेची असते. पण ज्या वेळेला एखाद्या शहराच्या विकासाचा विषय येतो किंवा एखाद्या शहराच्या विकासाचा प्रश्न येतो त्यावेळेला थोडा आपण भावकीच्या वर कुठून आपण विचार केला पाहिजे की बाबा आपल्या शहराचं भलं कुठं होणार आहे, आपल्या शहराचा रस्ता कुठं होणार आहे, आपल्या शहराचं बंदिस्त गटर योजना कुठून येणार आहे, आपल्या शहराचं समाज मंदिर आपल्या शहराचं जसं मी म्हटलं किंवा नाट्यगृह की कुणाच्या माध्यमातून होऊ शकते, कोण तेवढं लांब पल्ल्याचं बघू शकते ह्याचा विचार थोडं भावकीचं राजकारण सोडून आपण वरचा विचार करून शहर म्हणून कुठेतरी एक केलं पाहिजे. तर कुठेतरी आपलं शहर हे आपण त्याचं चित्र बदलत जाऊ हे सर्व शहरवासियांनी लक्षात ठेवावं ही माझी विनंती आहे. आणि दुसरं मी सांगू इच्छितो की निवडणूक ही निवडणुकीच्या पद्धतीनं झाली पाहिजे. मगाशी भाऊंनी सांगितलं की काही लोक आमच्याकडे आली आम्हाला भेटली आम्हाला म्हटली की आम्ही तुमच्याकडनं उमेदवारी देतो दुसरीकडे आम्ही जाणार नाही. आणि मला वाईट एकच वाटतं की तोंडावर सांगून जाणं काय नाही किंवा आम्ही तुमच्याकडून नाही तुमचं आमचे विचार जमत नाही आम्ही तुमच्याकडून नाही आम्ही काही तुमच्या मागे येऊन काय केलं नसतं. पण येऊन सगळं सांगून जर पाठीत खंजीर खुपसण्याचा प्रकार होत असला तर असल्या प्रकाराला सुट्टी नाही एवढं तुम्हाला काम पडलं. हा प्रकार इथं चालू घेतला जाणार नाही. आणि दुसऱ्यांदा मला फसवण्याचा प्रयत्न झालेला आहे प्रकार झालेला आहे. तेव्हा आता तर 100% या याच्यानंतर काही होऊ दे पण सुट्टी या याच्यानंतर देणार नाही हे अगदी मी इथं ठामपणे सांगतो. आणि मग मी काय आहे मी काय करू शकतो आणि काय नाही करू शकत हे मला चांगलं माहित आहे. आणि ज्यांना ज्यांना सोसावं लागले त्यांना माहिती आहे की काय होतं. मी एका आमच्या मीटिंग मध्ये त्यांनी आम्ही साधारण मीटिंग होती आमचे चंद्रकांत जाधव म्हणले होते म्हणले उदयनराजे म्हणले एकदम अँटीबायोटिकचं इंजेक्शन आहे म्हणजे लगेच ते म्हणजे फास्ट असते म्हणजे हे शिवेंद्र बाबा डायबिटीस सारखे म्हणजे डायबिटीस झालं की ते सोडत नाही कधी डायबिटीसला हळूहळू खाऊन शेवटी कामच निघतं शेवटी व असं ते आपला गमतीचा भाग होता. पण एक आहे की असलं तुम्ही तुमची भूमिका घ्या त्याबद्दल दुमत नाही तुम्हाला तुमचं भूमिका घ्यायचा अधिकार आहे सगळे आमचं काही म्हणणं नाही. पण आम्हाला यायचं आमच्याकडे बसायचं आमच्या बरोबर चहा प्यायचा आमच्याबरोबर गप्पा गोष्टी करायच्या आणि परत पाठीत कधी दुखतायचा हा प्रकार हा योग्य नाही. आणि हा प्रकार या शहरामध्ये चालवून घेतला जाणार नाही. आणि त्यांना या निवडणुकीमध्ये 100% सडेतोड उत्तर हे देण्याचं काम हे केलं जाईल हे मी या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो. बाकी सगळेजण आपण बरोबर एक जणांना लढतोय. भाऊंनी मग विषय काढला की काही लोक म्हणतात बापूंना तिकीट दिलं नाही दत्ता अण्णांना तिकीट दिलं नाही वगैरे. ठीक आहे म्हणजे बापूंना तिकीट किंवा बापू उभे राहिले नाही पण या सगळ्यांशी चर्चा करून आम्ही निर्णय घेतला. आता परस्पर काय बापूंना तिकीटच नाही असं नाही चर्चा करून आम्ही निर्णय घेतले बसून निर्णय घेतले किंवा आपण नवं जुनं जे म्हणत होतो त्याप्रमाणे आपण निर्णय घेतले. आणि मी आज आपल्याला सांगतो की आमच्या दृष्टीनं
ठीक आहे, उद्या रुपालीताई नगराध्यक्ष होतील, बॉडी इथे येऊन बसल, नगरसेवक सगळे येऊन बसतील. पण उद्याच्या याच्यामध्ये सुद्धा मेढ्यामध्ये निर्णय घेत असताना पांडुरंग बापू जवळ, कांतीबाई आणि दत्ता अण्णा हे 3 लोक आमच्या दृष्टीने महत्वाचे आहेत. या तिघांना विचारल्याशिवाय निर्णयामध्ये कुठलाही निर्णय हा वेगळ्या पद्धतीने घेतला जाणार नाही. हे अगदी इथं जाहीररित्या मी तुम्हाला सांगू इच्छितो. त्यामुळं या निवडणुकीची पण बापू जबाबदारी तुमच्यावर, दत्ता अण्णांवर आणि कांतीबाई हे तिन्ही प्रमुख लोकांवर आहे. आता काय पुढच्या 4-5 दिवसात व्यूहरचना करायची, काय नाही करायचं, कसं करायचं, साम दाम दंडभेद बाकी तुम्ही सांगा. शेवटी सैन्य लढायला तयार आहे म्हटल्यावर रसद सगळी पुरवली पाहिजे. शेवटी रसद म्हणजे लढायची, तुम्ही रसद म्हणजे वेगळे तसा अर्थ काढला. शेवटी सैन्याला ताकद तर द्यायला पाहिजे. बिना ताकदीचं सैन्य लढणार नाही. शेवटी आपण म्हणतो ना, सैन्य हे बकरीवर लढतं. सैन्याला जर खायलाच काय मिळालं नाही, पोटच पुरलं नसलं, सैन्य लढायला कुठं जाणार आहे. त्यामुळे शेवटी बापू सैन्य तुमच्या बरोबर तयार आहे. आता कसं पुढचं 4-5 दिवस लढाई करायची आणि बाजी कशी मारायची ही जबाबदारी तुमच्याकडे मी सगळ्यांच्या समोर देऊ जातोय. आणि मी आहेच, मी काय कुठं जात नाही. पण आपलं इथलं जे काय असेल ते नियोजन तुम्ही सगळ्यांनी केलं पाहिजे. तुम्ही ज्येष्ठ आहात, तुम्ही वडीलधारी आहात, तुमचा मान सन्मान आपण या डिग्री तर नक्की कायम ठेवलेला आहे, कायम राखलेला आहे. ही वस्तुस्थिती कधीही तुमच्या मान सन्मानामध्ये कुणाच्याही कमीपणा येईल किंवा कुठं तुमचा अपमान होईल किंवा तुमच्या मान सन्मानाला कुठं तेच पोचवलं असतं, कधीही माझ्याकडनं वागणूक झाली नाही, मिळाली नाही, दिली नाही. ही वस्तुस्थिती या निमित्तानं सांगायची वाटली. त्यामुळं बापू आणि सगळ्या वडीलधाऱ्यांच्या नेतृत्वाखाली सर्व तरुण मुलांनी पुढचं नियोजन करावं आणि निवडणुकी यशस्वीरित्या पार पाडावी. मला चिठ्ठी दिल्या, काही लोक सांगतात की माझी बाबांची मिटिंग झाली, आम्ही सोबत आहे. माझं नंबर सोबत आहे तर आमच्या पॅनलवर उभा राहायचं, विरोधात उभा राहून सोबत आहे म्हणायची गरज काय होती. आता अशा लोकांना म्हणजे सहयोग उभा राहावं मला कळत नाही की काय आहे. बुद्धिबळ लोकांच्या करावा तर काय ठरवा, ठरवून तरी करा. ते कधी भेटलं नाही, बोललं नाही, मिटिंग नाही, चर्चा नाही. आज मी भाजपचा आमदार, आज भाजपच्या याच्यावर मी हक्क पॅनल इथे उभा केले, आज पक्षाच्या याच्यावर मी लढतोय. आज मी माझ्याच पक्षाचा दरापट्टा कसा करेन, मी काय एवढा वेळा माणूस वाटतो का. मी जर माझ्याच पक्षाचे उमेदवार पाडले तर देवेंद्र फडणवीस मला मुंबईत जे काही दिलंय ते बोलत म्हणजे हे तुमचं घरी जायचा नारळ तुम्ही आपले घ्या आणि निघा, कारण तुम्ही पक्षाच्या विरोधात वेळ करताय. असलं काही कुणाबरोबर मिटिंग नाही, कुणाबरोबर नाही. आपले जे उमेदवार आहेत ते भाजपच्या कमळाच्या चिन्हावरच लढत आहेत. इतर कुठल्याही चिन्हावर आपला कोणी उमेदवार लढत नाही. हे सर्व मतदार बंधू भगिनींनी लक्षात ठेवावं आणि आपला मेळा, आपल्या मेळ्याचं उद्याची जे काय आपल्याला या शहरासाठी करायचंय, जे काय विकास काम करायचंय, हे फक्त आणि फक्त देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातूनच होऊ शकतं. कुणी काही येऊन सांगून, काही जरी अजून पुढे जरी येऊन सांगून गेलं तरी काही उपयोग नाही. शेवटी सरकारचा मालक हे मुख्यमंत्री असतात आणि आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 5 वर्ष ते इथून जाणार नाही. 5 वर्ष या राज्यातनं भाजपचं सरकार जाणार नाही, केंद्रातनं मोदीजींचं सरकार जाणार नाही. ही वस्तुस्थिती आहे, ही काळ्या दगडावरची रेग आहे. तेव्हा आपण सुद्धा आता वेळ आलेली आहे की आपण सुद्धा ज्यावेळेला आपली लोक तिथे बसतील त्यावेळेला आपण किती घेऊ शकतोय तेवढं घेण्याचं काम आपण केलं पाहिजे. पण त्यासाठी पहिली सुरुवात जी आहे ते म्हणजे नगरपंचायतीवर भारतीय जनता पार्टीचा झेंडा सगळ्यांनी मिळून लावणं, 17-0 करून एकदा का होईना या जे असे गोळा होता त्यांना थपकी बसली पाहिजे, पुढे नाराला ती लागली नाही पाहिजे. अशा पद्धतीचा निकाल या नगरपालिकेच्या इलेक्शन मध्ये आपण करावा आणि आपल्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार रुपालीताई वारांगडे यांना सुद्धा आपण मोठ्या मताधिक्यानं अध्यक्षपदासाठी निवडून द्यावं ही विनंती या निमित्तानं सर्व माझ्या मेढा मधल्या मतदार बंधू भगिनींना करू इच्छितो. बाकी पुढचे 5 वर्ष माझी जबाबदारी आणि काही लोकांना वाटतंय पत्रकार बंधू इथं तुम्ही द्या, काही लोकांना असं वाटतंय की 29ला कुटुंबरचना होईल, बाबा इथं जातील,
अशा चुकीच्या ह्याच्यात राहू नका. बाबा इथं जातील का बाबा डबल काहीतरी करतील हे आज तुम्हाला माहित नाही. आणि हे पण सांगतो की पुनर्रचना करताना पण आमचाच नेता पुढे आहे. पुनर्रचना मतदारसंघाची होताना पण आमच्याच नेत्याच्या मार्गदर्शनाखाली सगळं चालणार आहे. देवेंद्र फडणवीसच सगळ्याचे मालक आहेत. त्यामुळं मी पाहिजे काळजी म्हणतो मेळा उचलून साताऱ्यात येईल पण मेळ्याला पडणार नाही. ज्यांना कुणालाही स्वप्न पडतात ना बाबा जातील त्या स्वप्नात पडू नका. दुसरा एरिया बघा, दुसरा मतदार तिकडे काय कंप्लेंट करू नका. मी काय एवढा जात नाही आणि मी काय इथं कोणाला टिकून देत नाही, काळजी करू नका. आणि जोपर्यंत तुमच्या मनामध्ये मी आहे तोपर्यंत कुणी कुठून पण येऊ दे, हे मुंबई दिल्ली कलकत्ता कुठून पण येऊ दे, मी काय जावळी तालुक्यातनं बाहेर जात नाही. हे अगदी मी ठामपणे सांगतो. कारण माझ्यावर तुमचा विश्वास आहे, तुमचं प्रेम आहे आणि हे प्रेम हा विश्वास कायम राहणार आहे आणि कायम हा प्रेम आणि विश्वास टिकवण्याचं काम मी करणार आहे. त्यामुळे मला कुणी इथनं किती जरी आटापिटा केला किंवा किती जरी निवेदन करण्याचा प्रयत्न केला तरी मला इथनं जोपर्यंत जावळीची जनता मला म्हणत नाही की बाबा आता चला काय काय आपण तोपर्यंत मी काय इथनं जात नाही. त्यामुळे हे बादशांनी येऊन स्वप्न बघू नये आणि असलं काहीतरी जीवा स्वप्न ज्याला आपण म्हणतो म्हणजे पूर्वी सिरियल होते ना मुंगेरीला हसीन स्वप्ने, तसे हे ज्यांना कुठं बाहेर त्यांची डाळ शिजत नाही त्यांना वाटतं आता 2029 झालं की मेळा आणि जावळी मोकळ होईल. कुणी वाटा करायचा आता म्हणजे ते पूर्वी होतं ना की ते समजा राजा तिथला गेला की सगळे सरदार लगेच आम्हाला वाटून लगेच फाडून खाणार हे सगळं फाडून असलं होतं. मी काय एवढ्यात जात नाही आणि काही म्हणजे कुणालाही स्वप्न पडत असतील तर ते स्वप्नच राहणार आहे. कारण मी इथं कायम आहे, माझ्या लोकांबरोबर आहे, माझ्या जावळी तालुक्याच्या विकासासाठी मी काय मी ते करत राहणार. कुणी काही बोलू दे, काही सांगू दे, काही टीका करू दे, मला फरक पडत नाही. मी फार काही टीकेला उत्तर देणारा नाही कारण त्यांना महत्व द्यायची गरज आहे असं मला वैयक्तिक वाटत नाही. पण आता इथं मस्त सगळे म्हणले काय तर बोला आता हे त्यामुळे आता म्हणजे थोडं समाचार विरोधकांना पण घेतला पाहिजे. आणि त्याचबरोबर आता बघू एकाच मशीनवर 2 चिन्ह येणार आहेत. आपल्याला वाटत होतं की 2 मशीन वेगळे येतील, नगराध्यक्ष पदाचं वेगळे येईल आणि नगरसेवक पदाचं वेगळे येईल. पण सध्या आता निवडणूक आयोगाकडनं जे कळते की एकाच मशीनवर नगराध्यक्ष पण आणि नगरसेवक पण येणार आहे. त्यामुळे एकाच मशीनवर आपल्याला 2 ठिकाणी कमळाची बटणं दाबायची, ते लक्षात ठेवा. एकाच मशीनवर 2 ठिकाणी कमळाची बटणं दाबायची, 2दा मतदान आपल्याला एकाच मशीनवर द्यायचं आणि मग वोटिंग बूथ मधून आपण बाहेर पडायचं हे लक्षात ठेवा. ही विनंती करतो. परत एकदा सर्वांना अगदी नम्रपणे विनंती करतो की भारतीय जनता पार्टीच्या अध्यक्षपदाच्या उमेदवार सौ रुपालीताई वारागडे आणि आपले सर्व अधिकृत भारतीय जनता पार्टीचे उमेदवार ज्यांचं चिन्ह कमळ आहे तर कमळाच्या समोरचं बटन दाबून भारतीय जनता पार्टीच्या सर्व उमेदवारांना अध्यक्षांना विजयी करावं आणि मेळा शहराची प्रगती जी आहे, मेळा शहराचा विकास जो आहे हा नियोजनबद्ध पद्धतीनं सुनियोजित विकास आपल्या शहराचा आपण करूया एवढं सांगतो आणि माझं लांबलेलं थोडं भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.